आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांकडे 2023-24 नांदेड जिल्ह्यातल्या जवळपास 1.5 लाख लोकांनी विमा कंपनीकडे खरीपचा पीक विमा मागणी केली होती। विमा कंपनीने तक्रारदार शेतकऱ्यांचा पीक विमा नाकारला होता। त्या अनुषंगाने गेल्या वर्षी उमरी तालुक्यामध्ये जवळपास 14 दिवसाचं शेतकरी आंदोलन केलं। धर्माबाद तालुक्यातल्या लोकांनी तहसीलवर 23 सप्टेंबरला मोर्चा पण काढला होता। तत्कालीन जिल्हाधिकारी श्री अभयजी राऊत साहेब यांनी संबंधित 1.5 लाख पात्र असणाऱ्या शेतकऱ्याला विमा देण्याचे आदेशित केले होते। या विरोधामध्ये सन्माननीय वरिष्ठ न्यायालयामध्ये विमा कंपनीने अपील दाखल केले। त्या अपीलमध्ये त्यांनी अशी बाजू मांडली की आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीला बोलावलं नाही, त्यामुळे तेच प्रकरण फेरविचारासाठी जिल्हाधिकारी साहेबांकडे आले होतं। जिल्हाधिकारी साहेबांकडे आमची आज या बाबतीत चर्चा झाली आणि जिल्हाधिकारी साहेबांनी 2023-24 पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे आदेश काढण्याचे आम्हाला त्या ठिकाणी कबूल केलेलं आहे। त्यामुळे 23-24 पात्र असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकरी बांधवांना खरीपाचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। सातत्यानं आपली मागणी योग्य आहे। सरकार अनेक गोष्टीचे भाववाढ करत असताना आणि महागाई एवढी प्रचंड वाढलेली असताना शेतकऱ्यांच्या देणाऱ्या अनुदानामध्ये तुटपुंजी मदत होत आहे। आज खताचे भाव 25% वाढल्याने एक खताच्या बॅग जवळपास 2500 रुपयापर्यंत गेलेली आहे। ते सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणारी नाही। पीक विम्यासारख्या कंपन्या ह्या शासनाचे आणि शेतकऱ्याचे पैसे घेऊन सुद्धा वेळेवर मदत मिळत नाहीत। आज हाच विषय बघा, 3-3 वर्ष जर पीक विमा शेतकऱ्याला मिळत नसेल तर एक पीक विमा योजना कशासाठी आहे? आज पीक विम्यामध्ये अशी योजना आहे की ते 72 घंटेच्या आत शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी तक्रारी करावी। ज्यावेळेस पीक विमा आम्हाला 72 घंट्यात तक्रारी करावी म्हणते, त्यांचं काम आहे की 7 दिवसाच्या आत ते 15 झाले पाहिजेत आणि पुढल्या 7 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडले पाहिजेत। पण असं होताना दिसत नाही। कुठंतरी आमचे कार्यकर्ते जिल्ह्यातले निष्क्रिय आहेत। जे निवडून आलेले पदाधिकारी आहेत त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल गांभीर्य नाही, म्हणून पीक विमा कंपनी ही बोकाळलेली आहे आणि शेतकऱ्यावर अन्याय करीत आहे। हे सत्य आहे तुमचं। बऱ्याचदा वेबसाईट बंद असते, विमा कंपनीचे लोक जागेवर नसतात, संबंधित क्षेत्रातल्या अधिकाऱ्याकडे शेतकरी गेल्यानंतर त्यांना तिथे कोणी दाद देत नाही। अशा वेळी शेतकरी नाईलाजानं त्या पात्र असताना सुद्धा डावळला जातो। हा सरासर शेतकऱ्यावर अन्याय आहे। आम्ही शासनाला ही विनंती करतो आहे की विमा कंपन्या बोगस आहेत। जे शासन विमा कंपनीकडे आमच्या शासनाकडे आमच्या शेतकऱ्याचे हप्ते म्हणून जे पैसे भरते, तो जो पैसा शासनानं सरळपणे विमा कंपनीला न देता दरवर्षी प्रति हेक्टरी 25,000 रुपये खरीप हंगामापूर्वी आणि 25,000 रुपये प्रति हेक्टरी रब्बी हंगामापूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात जर देता आला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील। याच्यासाठी सन्माननीय विभागीय आयुक्त श्री केंद्रेकर साहेब यांनी शासनाकडे शिफारस केलेली आहे की गेल्या 30-40 वर्षापासून विमा कंपनी बोगस आहे। 40 ते 50 हजार कोटी रुपये या कंपनीने गेल्या 2-3 वर्षात गायब केलेले आहेत। त्यामुळे ह्या कंपन्या बंद करा। ह्या कंपन्या शेतकऱ्याला मदत करणाऱ्या नाहीत आणि हीच पैसे सरळ थेटपणे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाका, त्यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील, असा त्या ठिकाणी अहवाल विभागीय आयुक्तांनी दिलाय। तो अहवाल त्या ठिकाणी प्रलंबित आहे। सरकार हा अहवाल मंजूर का करत नाहीत? खरं जर तुम्हाला शेतकऱ्याला मदत करायची असेल तर तुम्ही थेट मदत करा। इतर राज्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना डायरेक्ट 10-10, 15-15 हजार रुपये देते। त्या ठिकाणी आपल्या बाजूचं तेलंगणा सरकार लोकांना मदत करते, पण महाराष्ट्रामध्ये सरकार शेतकऱ्याच्या बाजूने नाही, शेतकऱ्यावर अन्याय करणारं सरकार आहे आणि हे कुठेतरी बंद झालं पाहिजे। त्या अनुषंगाने आम्ही शासनाकडे हे पाठपुरावा करत आहोत। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्ही अत्यंत जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नाला हात घातलाय। कुठलाच समन्वय लोकप्रतिनिधीचा या बाबतीमध्ये नाही। जिल्हा समन्वय समिती ज्या ठिकाणी ही काम करते, पाणी वाटप समन्वय समिती, त्याच्या बैठका वेळेवर होत नाहीत। जी कॅनल 3 महिने अगोदर दुरुस्त व्हायला पाहिजेत। आज डिसेंबर आल्यानंतर पहिली पाणी चालू होते। आज ऑक्टोबर महिन्यामध्ये रब्बी हंगामाचा सीझन सुरू झाला। अरे 2-2 महिने जर त्या हंगामामध्ये शेतीला पाणी मिळत असेल तर उपलब्ध पाण्याचा उपयोग काय? सरकार कोणत्या बाजूचं काम करते? आज शेतकऱ्याचा रब्बीचा हंगाम गेला, आता कुठं दुसरी पाणी चालू आहे, अजून त्याच्यामध्ये नियोजन नाही। बऱ्याच कॅनलला पाणीच गेलं नाही। अनेक ठिकाणी पहिल्या पाणीचं पाणीच भेटलं नाही आणि सन्माननीय जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी कमीत कमी ऑक्टोबर महिन्याच्या पूर्वी हे जर नियोजन करता आलं, संबंधित चाऱ्या दुरुस्त करता आल्या आणि शेतकऱ्याला शेतीच्या याच्यापर्यंत पाट्यापर्यंत पाणी देता आलं तर निश्चित शेतकऱ्याला त्या ठिकाणी पाण्याचा उपयोग मिळू शकतो। याचं कारण प्रशासनात असणारं दुर्लक्ष। सरकारला ह्या बाबतीमध्ये वेळ नाही। सरकारला फोडाफोडीच्या राजकारणामध्ये, निवडणुकामध्ये रस आहे। सरकारला पक्षाच्या हितासाठी रस आहे। ज्या लोकांवर हे सरकार चालतं, ज्या लोकांच्या पैशावर हे सरकार चालतं, त्या लोकांना वाऱ्यावर सोडण्याचं धोरण आहे। एवढा मोठा पाणीसाठा उपलब्ध असताना सुद्धा वेळेवर शेतकऱ्याला पाणी मिळालं नाही, ही खरी बाजू आहे। खरं आहे तुमचं। मी त्या बाबतीत सन्माननीय कृषी मंत्र्याला बोललो, माझी ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली की आज एवढी मोठी अतिवृष्टी झाली। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस नांदेड जिल्ह्यात पडला, जवळपास 1800 मिलीमीटर पाऊस पडला। दरवर्षीच्या सरासरीच्या दुप्पट पाऊस आहे आणि सातत्याने 4 महिने पाऊस पडल्यामुळे हे सोयाबीन 10 ते 20% जास्तीचं डागी झालं। आज सरकारनं त्या ठिकाणी 3% वर आट आणलेली आहे। कुठलंच सोयाबीन FAQ मध्ये नाही आहे।
त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे त्या ठिकाणचे सोयाबीन खरेदी केंद्रावर वापस गेले. सरकारला मला सांगायचं की शेतकऱ्यांनी कुठला त्या ठिकाणचा त्या येण्या जाण्याचं भाडं भरावं. आपण ती अट रद्द करा, शिथिल करा आणि सरसकट सोयाबीन खरेदी करा. कारण सोयाबीनचं तेलच निघणार आहे, निघालेले DOC निघणार आहे. पण सरकार जर अटी घालत असेल हे शेतकऱ्यांना निवड अडवणारं धोरण आहे. मी या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी साहेबांना महत्त्वाचा आज हाही विषय घेतला की जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा आम्ही गेल्या महिन्यामध्ये आपल्याला माहित असेल आम्ही ऊसाच्या दराबद्दल आंदोलन केलं. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना ऊसाला दर मिळत असताना नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही कारेगाव फाटा येथे चक्काजाम आणि त्या ठिकाणी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला. महाराष्ट्राचे शेतकरी नेते श्री बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातल्या सर्व कारखानदारांची त्या ठिकाणी बैठक झाली आणि शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळाला. सर्व कारखानदारांनी 2700 ते 2750 पेमेंट लोकांना पहिलं पेमेंट दिलेलं आहे. मी या बाबतीमध्ये आज जिल्हाधिकाऱ्याला हे सांगितलं की कारखानदाराच्या काट्यावर वजन काट्यावर लोकांचा संशय आहे. आमचा ज्यावेळेस ऊस कारखान्याला जातो ज्या काट्यावर माझ्या शेतकऱ्याच्या ऊसाचं वजन होते त्याच काट्यावर रिकाम्या ऊसाच्या वजन झालं, ट्रॉलीचं वजन झालं पाहिजे. कारण आम्हाला त्या ठिकाणी अशी संशय की काटामारी होत आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणत आहेत कुठेतरी वजनामध्ये फरक आहे म्हणून. अशा ठिकाणी कारखानदारांनी समोर यावं आणि महाराष्ट्रातल्या आमच्या नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वजन काट्याचं माप जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पथक मानून त्या ठिकाणी वजन काटे तपासले पाहिजेत आणि शेतकऱ्यावरचा होणारा अन्याय थांबवला पाहिजे. शासनाला गुत्तेदारांचा ही जोपास आहे. शासनाला अधिकचा पैसा गुत्तेदाराच्या खात्यात टाकायचा आहे. त्यांना जर शेतकऱ्याला जास्त पैसे द्यायचे झाले तर त्यांनी अधिकचे पैसे दिले असते. पण ज्या गोष्टीची गरज नाही, ज्या महामार्गाची गरज नाही त्या महामार्गावर 27,000 हेक्टर जमीन संपादित करून 85,000 हेक्टरचं त्या ठिकाणी ते पैसे वाटप करण्यापेक्षा हेच पैसे शेतकऱ्याच्या कर्जासाठी, शेतकऱ्याला उभं करण्यासाठी, शेतीतला अत्यावश्यक बाजू उभं करण्यासाठी, नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये औद्योगिक केंद्र उभं करण्यासाठी, बेरोजगारांना न्याय देण्यासाठी, लघु उद्योजकांना मदत करण्यासाठी हे जर पैसे वापरले तर मला वाटतं की नांदेड जिल्हा खरा त्या ठिकाणी सक्षम होईल. पण सरकारला हे करायचं नाही. गुत्तेदाराच्या हातात जाणारा तो महामार्ग करायचा आहे.